जळगाव जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या सभासद शेतकऱ्यांना तसेच जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभासद शेतकऱ्यांना विनंती करतो की उद्या 30 मार्च व परवा 31 मार्च 2 दिवस आपण घेतलेलं कर्ज भरण्यासाठी मुदत आहे। ज्या शेतकऱ्यांनी आपण एप्रिल 2025 रोजी कर्ज उचल केलेलं आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी आपण घेतलेलं कर्ज 31 मार्च 2026 रोजी भरावं अशी मी आपणास विनंती करणार आहे। जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने शेतकऱ्यांच्या हितासाठी अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे की ज्या शेतकऱ्यांनी एप्रिल 2025 रोजी कर्ज घेतलेलं आहे पीक कर्ज, त्या शेतकऱ्यांना जिल्हा बँकेने 0% व्याज दराचा लाभ दिलेला आहे। त्याच्यामुळे या संधीचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा व मार्च नंतर जर आपण कर्ज भरलं तर आपल्याला 12% व्याज त्या ठिकाणी लागणार आहे। जर आपण 31 मार्च रोजी संपूर्ण पीक कर्ज फक्त मुद्दलासह व्याजमाफ असं जर आपण भरलं तर शासन आपल्याला जे महाराष्ट्र शासन जे आपणास जे 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान देणार आहे ते देखील अनुदान आपल्याला मिळेल। म्हणून माझी सर्व शेतकरी सभासदांना विनंती आहे की आपण घेतलेलं पीक कर्ज 31 मार्च 2026 पूर्वी भरावं ही विनंती मी आपणास जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा चेअरमन या नात्याने करीत आहे।